नाही, निश्चितपणे या संदर्भामध्ये वन विभागाशी आम्ही संवाद साधू। ज्या ज्या भागामध्ये बिबट्यांची दहशत आहे त्या भागामध्ये पिंजरे लावून त्या बिबट्यांना लवकरात लवकर पकडून त्यांची वन विभागाने जी काही नियमाप्रमाणे आहे ते विल्हेवाट लावणं आणि स्थानिक पातळीवर अशी काही गंभीर परिस्थिती असेल किंबहुना कधी कधी आता मध्यंतरी थंडीचा पण प्रकोप वाढलेला होता, तर अशा वेळेस मग वेळ अर्धा तास पुढे पाठीमागे करणं हे स्थानिक पातळीवर अधिकार देण्यात आलेले आहेत। परंतु आदेश येऊन देखील कुठल्या शाळेने ते नियम पाळले नाही। आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः म्हटलं होतं की 4 वाजेनंतर शाळा या बंद राहतील। नगर जिल्ह्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला, पण इतर ठिकाणी नाही होत। नाही बघा, स्थानिक पातळीवरचे विद्यार्थी, त्यांचे पालक आणि आपलं प्रशासन यांनी समन्वय साधून त्या पद्धतीचा निर्णय करणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे। अगदी कुठे पालकांची अशी सूचना आहे मोठ्या प्रमाणात आणि त्याची अंमलबजावणी होत नसेल तर तिथे आम्ही सूचना करू। नागपूरमध्ये नाही, त्या चौकशीमध्ये जे कोण दोषी आढळून आलेले असतील तर मला वाटतं की त्या पद्धतीने पुढची कार्यवाही पण त्या ठिकाणी अपेक्षित आहे। या प्रकरणा संदर्भामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की एक SIT गठीत करण्यात आलेली आहे। त्या SITच्या माध्यमातून चौकशी त्या ठिकाणी प्रगतीपथावर आहे आणि त्या चौकशीमधून जे काही पुढे येईल त्याप्रमाणे पुढची कारवाई केली जाईल। नाही, त्या चौकशीमध्ये जर त्यामध्ये काही गंभीर त्रुटी बेकायदेशीर बाबी पुढे आल्या असतील मग त्या पद्धतीनेच पुढे कार्यवाही होईल ना। दादा, मालेगावात आपली कोंडी करण्याचा प्रयत्न होतोय। आठवडे पाठोपाठ पोलिसांचा बचाव यांनाही भाजपमध्ये घेतला जात आहे। भाजप महाजनांकडून कुठेतरी मालेगावात प्रत्येक पक्षाला त्याचा त्याचा विस्तार करणं याचे लोकशाही प्रक्रियेमध्ये अधिकार आहेत आणि जो तो पक्ष आपल्या आपल्या पद्धतीने करत असतो। पण मग मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार पण टाकला जातो। मला वाटतं की या विषयाच्या संदर्भात ऑलरेडी स्पष्टता देण्यात आलेली आहे। मी स्वतःही त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे। बहिष्कार वगैरे असा काही विषय नव्हता। येणाऱ्या ज्या काही निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहेत, आम्ही सर्व मंत्रीगण त्या संदर्भामध्ये विचार विनिमय करून आता त्याला सामोरं जाणार आहोत आणि बैठकीला माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब पूर्ण वेळ उपस्थित होते, त्याच्यामुळे बहिष्कारचा वगैरे काही विषय नाही। विरोधकांना पक्षामध्ये भाजपकडून पक्षामध्ये स्थान दिलं जात आहे, अशा पद्धतीने मी आपल्याला सांगितलं प्रत्येक पक्षाला त्याचे अधिकार आहे, त्याच्यात आम्हाला कोणाला वाईट वाटण्याचं काही कारण नाही। परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या बैठकीमध्ये किमान शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी एकमेकांच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देणार नाही असा निर्णय झालेला आहे। अमित शहाची भेट देखील घेतलेली आहे, याबाबत भेट घेतली असेल याला जोडून असं डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे तुम्ही माझी आपल्याला विनंती आहे की उगाच या गोष्टींना खूप वेगळं विषयावर नेण्याचं काही कारण नाही। शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे दोन्ही एक नॅचरल अलायन्स आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये एकमेकांच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी प्रवेश दिला जाणार नाही असा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे। माननीय फडणवीस साहेब भाजपाच्याही वरिष्ठ नेत्यांना त्या प्रकारची सूचना करणार असा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे। उदय सामंत भाजपच्या प्रदेशाध्यक्षांबद्दल कौतुक करतायत त्यांच्या कामाचं, नेमकं होतं काय म्हणायचं काय? म्हणजे उदय सामंतांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचं कौतुक केले की चांगलं काम झालेलं आहे। बघा, तुम्ही वारंवार जो काही मुद्दा उपस्थित करतात
मी आपल्याला सांगितलेलं आहे की शिवसेना भारतीय जनता पार्टी एक नॅचरल अलायन्स आहे आणि एकमेकांच्या कार्यकर्त्यांना एकमेकांच्या पक्षामध्ये प्रवेश द्यायचा नाही असा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. माननीय फडणवीस साहेब पण वरिष्ठ भाजपच्या नेत्यांना त्या पद्धतीची सूचना करणार आहे. आता तुम्ही वारंवार जे काही मालेगावचा उल्लेख करता आहेत, मी परत सांगितलं आहे की लोकशाही प्रक्रियेमध्ये ज्याला त्याला ज्याचा पक्ष विस्तार करण्याचा अधिकार त्या ठिकाणी आहे आणि खूप तो अगदी आंतरराष्ट्रीय पातळीवरचा एवढा विषय नाही. मालेगावच्या जनतेने ज्याला त्याला ज्याची त्याची जागा दाखवलेली आहे. दादा मालेगावच्या डोंगराळ्यामध्ये जे लहान मुलीवर अत्याचार झाला त्याच्या निषेधार्थ उद्या मालेगावमध्ये जे आक्रोश मोर्चा निघणार आहे आणि मालेगावमध्ये जे नाही, आपण बघितलं असेल तर शिक्षा मिळण्यासाठी आपण काय शासनावर पाठपुरावा करा? आपण बघितलं असेल साधारणपणे एक 4 दिवसापूर्वी ती अतिशय गंभीर निर्घृण घटना त्या ठिकाणी झालेली आहे. एका 3.5 वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करून त्याचा त्या ठिकाणी जो काही निर्घृण खून करण्यात आला त्याचा संपूर्ण महाराष्ट्राने निषेध केलेला आहे. ज्या वेळेस ती दुःखद घटना झाली तर मी आळंदीला तिकडे होतो आणि कानावर तो विषय आल्याच्या नंतर तात्काळ मालेगावचे वरिष्ठ अधिकारीगण त्या ठिकाणी गेले. मला वाटतं की गावकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये 1 तासाच्या आत आरोपीला त्या ठिकाणी पकडण्यात आलेला आहे. त्याच्यावर गंभीर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि परवा त्या गावाचे ग्रामस्थ मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेतलेली आहे. फास्ट ट्रॅकवर ती केस चालवली जावी, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि म्हणून वरिष्ठ वकील महोदय ती केस चालवण्याच्यासाठी शासनाच्या वतीने नियुक्त करण्यात यावे अशा प्रकारची मागणी केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भामध्ये निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि फास्ट ट्रॅकवर वरिष्ठ वकिलांच्या मार्गदर्शनाखाली ती केस चालून आरोपीला फाशी होईल अशा प्रकारचं कार्यवाही करण्याचे आदेश त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः दिलेले आहेत. मला वाटतं की या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ऑलरेडी समिती गठीत केलेली आहे आणि त्या समितीच्या चौकशीमधनं जो काही अहवाल येईल तो माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदयांना त्या ठिकाणी सादर केला जाईल आणि त्या अहवालामध्ये जे काही येईल वस्तुस्थिती त्याप्रमाणे पुढची कार्यवाही होईल. संभाजीनगर महापालिकेने त्या ठिकाणी रद्दकाम सुद्धा केलेलं नाही. एका बाजूला शिवाजी महाराजांच्या नावाखाली संपूर्ण राजकीय पक्ष काम करत असतात, राजकारण करतात, मात्र शिवकालीन ठेवत असा वाळवी लागल्याची स्थिती त्या ठिकाणी. आपण जो काही मुद्दा समोर आणलेला आहे तिथले स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधी महोदयांच्या कानावर आपण ते घालू. शेवटी हा आपला जो प्राचीन ठेवा आहे ते जपणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. त्या पद्धतीचं विनंती त्या ठिकाणी केली जाईल. नगर परिषद निवडणुकीसाठी उद्या शेवटचा दिवस आहे माघारीचा. नगर परिषद निवडणूक असे प्रयत्न केले जातात. जिल्ह्यात पहिलं तर महायुतीचेच अनेक उमेदवारी आमने-सामने. माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचे आम्हाला आदेश आहेत की महायुती म्हणून या निवडणुकीला सामोरं जाणं. अर्थात काही ठिकाणी स्थानिक पातळीवरच्या जे काही स्थिती आहे त्याप्रमाणे स्थानिक पातळीवर निर्णय होत आहेत. ससून रुग्णालयामध्ये जे उपचार घेणारे वयोवृद्ध रुग्ण असतात, बेवारस आहेत, काही कुटुंबीय त्यांची साथ देत नाही, अशांना वृद्धाश्रमामध्ये ठेवलं जातं. मात्र आता ज्या वृद्धाश्रम होते त्यांनी त्यांना उघड्यावर आणले. अगदी गवत वगैरे एवढ्या ऐन कडाक्याच्या थंडीमध्ये 16 जण उघड्यावर आपलं आयुष्य व्यतीत करत आहेत. काय कारवाई केली पाहिजे? आपण जी काही पुण्याच्या संदर्भातली सूचना केलेली आहे तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी महोदय आणि प्रशासनाला या संदर्भातली सूचना केली.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.